वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत बाजार समितीत थरारक अनुभव आलाय। चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील मयूर गोजरे, ऋषिकेश गोजरे आणि विकी गोजरे हे शेतकरी 3 वक्कल टोमॅटो घेऊन 1 सप्टेंबरला बाजार समितीत आले। सुरुवातीला एका व्हेजिटेबल कंपनीनं 521 रुपयानं ते टोमॅटो खरेदी केली, मात्र खळ्यावर गेल्यावर 21 रुपये कमी करण्याची अट घालण्यात आली। मयूरनं ती मान्य केली, परंतु उर्वरित 2 शेतकऱ्यांनी विरोध करून माल परत आणला। त्यानंतर त्यांचा माल कृष्णा व्हेजिटेबल कंपनी मार्फत एका परप्रांतीय व्यापाऱ्यानं 421 रुपये दरानं खरेदी केला, मात्र गाळ्यावर गेल्यावर त्याचा भाव पाडून अवघा 370 रुपयांवर घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र भाव पक्का करून आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितल्यावर यावेळी वाद वाढत गेला। या वादातून गाळ्यावर शाब्दिक चकमक झाली। व्यापाऱ्यानं मयूरला शिवीगाळ करून मारहाण केली। शेतकऱ्यांनी प्रत्युत्तर दिल्यावर इतर व्यापारी जमा झाले। काहींनी शेतकऱ्यांची गाडी पंक्चर करण्याचा आयशर गाडी लावून खेचून नेण्याचा प्रयत्नही केला। परिस्थिती गंभीर होताच शेतकरी मदतीसाठी आपल्या गावातील इतरांना बोलावून घेतलं। या गोंधळात शंकर गोजरे यांना मारहाण झाली। यापुढे आणखी धक्कादायक घटना घडली। बाजार समिती कार्यालयातच व्यापाऱ्यांनी ऋषिकेश गोजरेला जबरदस्तीनं घेऊन खासगी गाडीत बसवलं। त्याला मारहाण करत गावाबाहेर नेण्यात आलं। काही अंतरावर त्याला खोलीत नेण्याची तयारी होती, मात्र संतप्त शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यानं व्यापाऱ्यांनी धोरण बदललं आणि ऋषिकेशला पोलीस ठाण्यात आणून सोडलं। यावेळी व्यापाऱ्यांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखवण्याचाही प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकारात पोलिसांनी सुरुवातीला व्यापाऱ्यांचीच बाजू घेतल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे। ऋषिकेशच्या नातेवाईकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर त्यांची सुटका झाली। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। गाळ्यावर भाव पक्का करूनही व्यापारी माल रोखून ठेवतात, कमी भाव लादतात आणि शेतकऱ्यांना धमकावतात। परप्रांतीय व्यापाऱ्यांचा बाजार समितीवर माज वाढलाय, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे। या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्यांनी टोमॅटो विक्रीसाठी पिंपळगावला जाणं बंद केलंय। याबाबत बाजार समिती सचिव संजय लोंढे यांना माहिती देण्यात आली असून कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। स्थानिक जाणकारांच्या मते हिवरगाव बाजारात शेतकऱ्यांना योग्य वागणूक मिळत असल्यानं सुमारे 1.5 लाख कॅरेट टोमॅटोंची आवक आता तेथे वळली आहे। बाजार समितीत शेतकऱ्यांवर झालेल्या या झुंडशाहीनं पुन्हा एकदा शेतमाल विक्रीतील असुरक्षिततेचं चित्र उघड केलंय। शेतकऱ्यांच्या अश्रूंना बाजार समिती व्यवस्थापन न्याय देणं अत्यावश्यक असल्याची भावना आता या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।